महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। उरणच्या मधुबन कट्ट्यावर निसर्ग म्हात्रे यांच्या माझे 101 किल्ले पुस्तिकेचे शानदार प्रकाशन। कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण आणि मधुबन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 130वे कवी संमेलन विमला तलाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। ज्येष्ठ साहित्यिक दादाराव कळकुंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सह्याद्रीचे वाटाडे कुमार निसर्ग मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी लिहिलेल्या माझे 101 किल्ले या माहितीपूर्ण पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते झालेले प्रकाशन हे होते। निसर्ग म्हात्रे हे उरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत। त्यांनी आतापर्यंत सह्याद्रीतील तब्बल 101 किल्ल्यांची यशस्वी सफर केली आहे। या अनोख्या पर्यटन प्रवासातील त्यांचे थरारक अनुभव, गड किल्ल्यांचा रंजक इतिहास आणि गोड आठवणी त्यांनी या पुस्तिकेच्या माध्यमातून वाचकांसमोर आणल्या आहेत। या प्रसंगी बोलताना निसर्ग म्हात्रे यांनी आपला हा प्रेरणादायी प्रवास मधुबन कट्ट्यावरील श्रोत्यांसमोर उलगडला। गड किल्ल्यांचा हा इतिहास पुस्तिका रूपाने संकलित केल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेतर्फे निसर्ग म्हात्रे यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि विशेष भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला। या सोहळ्याला मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्री रामचंद्र म्हात्रे, बालविभाग प्रमुख श्री संजीव पाटील, जिल्हा प्रतिनिधी श्री संजय होळकर, ज्येष्ठ साहित्यिक नरेश पाटील, संगीततज्ञ रमण पंडित, अजय शिवकर, राधा बिस्ट आणि केशव महाडसे आदी मान्यवर उपस्थित होते। पुस्तिका प्रकाशनानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भारत मातेला पत्र या संवेदनशील विषयावर कवी संमेलन रंगले। यामध्ये उपस्थित कवींनी आपल्या कवितांमधून देशाची लोकशाही टिकवून ठेवण्याचा संदेश दिला। तसेच देशाची तरुण पिढी आणि देश चालवणारे लोकप्रतिनिधी चुकीच्या मार्गाला न लागता सन्मार्गाने जावेत अशा सडेतोड व राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या भावना आपल्या कवितांतून व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री संजय होळकर यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिकांचे आभार श्री संजीव पाटील यांनी मानले। हा सोहळा उरणमधील साहित्यप्रेमी आणि दुर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अजय शिवकर, सहतृप्ती होईल, उरण। आजपर्यंत पूर्ण 101 किल्ले माझे पूर्ण फिरून झालेले आहेत आणि नुसते फिरूनच नाही झालेले आहेत, तर तिथे जाऊन त्या गड किल्ल्यांचा इतिहास, महाराजांनी तिथं काय केलं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तिथल्या इतिहासाची ती जाणीव, आपल्या मावळ्यांनी दिलेली तिथील आहुती, त्यांचं शौर्य, त्यानंतर सह्याद्रीची जी ताकद, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अनुभवायला मिळाल्या। आणि त्याचनंतर हा गडकिल्ले प्रवास करताना मला माझ्या कुटुंबाने सुद्धा भरपूर साथ दिली, माझ्या मित्रांनी साथ दिली। त्याचनंतर ट्रेक करणारे माझे मित्रसुद्धा आहेत वेगवेगळे, त्यांनीसुद्धा साथ दिली आणि यांच्या साथीमुळं आज मी हे सर्व गडकिल्ले पूर्ण करू शकलो आणि पुढे हे गडकिल्ल्याचा हा प्रवास चालूच राहणार आहे। त्यानंतर हे गडकिल्ले करत असताना मी तुम्हाला एकच संदेश देईन की तुम्हीसुद्धा जास्त नका, पण तुमच्याने जे काही होतील ते गडकिल्ले करा। तिथे तुम्ही जाऊन आपल्या स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांची जाणीव करून घ्या, तिथला इतिहास काय होता त्याचं महत्त्व समजून घ्या आणि पुढील येणाऱ्या भविष्यातील पिढीलासुद्धा तुम्ही हा संदेश द्या आणि आपल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा, ही तुम्हाला मी विनंती करतो। कारण हे गडकिल्ले हे दगड आणि माती यांचे अवशेष नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या इतिहासाला साक्ष देणारे हे ठिकाण आहे, त्यामुळे त्यांची जपणूक करा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।